कोल्हापूरच्या राजकारणात मोठा भूकंप. ज्यांनी दशकं जिल्हा बँकेची सत्ता उपभोगली त्या सहकार सम्राटांचा पत्ता आता कट होण्याच्या मार्गावर आहे. सहकार कायद्याच्या नव्या नियमानं बड्या नेत्यांची झोप उडवली आहे. याला निमित्त ठरले बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम 2025. या कायद्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. नव्या नियमानुसार जिल्हा बँकेत ज्यांनी सलग 10 वर्ष संचालकपद उपभोगले त्यांना आता घरचा रस्ता धरावा लागणार आहे. कोल्हापुरात कोणाचं धाबं आणले यादी मोठी आहे, नावंही मोठी आहेत. आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, संजय मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील, AY पाटील आणि बाबासाहेब पाटील आसुर्लेकर या सर्वांना आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून दूर राहावं लागणार आहे. 1 ऑगस्ट 2025पर्यंत ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालीत त्यांचा गेम आता ओव्हर झाला आहे. पण राजकारणातला हा रस्ता इतका सोपा नाही. सत्तेच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी आता सुरू होणार वारसदारांचं राजकारण. खुर्ची वाचवण्यासाठी आता मुलांची किंवा विश्वासू कार्यकर्त्यांची एंट्री होणार. तसं वातावरणही आहे. हसन मुश्रीफ यांच्या जागी साजिद मुश्रीफ तर सतेज पाटील यांच्या जागी ऋतुराज पाटील किंवा नव्या दमाच्या नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं जाण्याची दाट शक्यता आहे. पण थांबा, यात काही नेत्यांची चांदीसुद्धा होणार आहे. रणजित पाटील, आमदार अमल महाडिक, अर्जुन आबिटकर, राजेश पाटील सडोलीकर यांच्यासह 9 संचालकांना पुन्हा निवडणुकीची यामुळं सुवर्णसंधी आहे. भविष्यातील चेअरमन याच नावांपैकी कोणीतरी असेल. सहकार सम्राट सहजासहजी सत्ता सोडत नाहीत का? नक्कीच नाहीत. या कायद्याला न्यायालयात आव्हान देण्याची किंवा पळवाट शोधण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा बँकेवर पकड म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणावर पकड. आता ही पकड ढिली होणार की नवीन वारसदार सत्ता गाजवणार हे प्रश्न आजही आहेत. पण कायदा 2025चा मग 10 वर्षांची तरतूद ठेवण्यापाठीमागचा नेमका हेतू काय असावा? सवाल कायम आहे. पण एक निश्चित, यामुळे जिल्हा बँकेत या निमित्तानं खांदेपालट होणार. कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात ही नव्या सत्तांतराची नांदी ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? नव्या चेहऱ्यांना संधी मिळायला हवी का? की सहकार सम्राट यातून आणखी काही मार्ग काढू शकतील? आम्हाला कमेंट करत नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.